महाराष्ट्रात फक्त दोनच मत चालतात. एक महाराजांचा, दुसरा मराठीचा. आणि याच मराठीमध्ये महाराजांवर एक सिनेमा येत आहे. पण एक प्रश्न आहे, हा सिनेमा आपल्याला कनेक्ट होणार का? जवळपास महिनाभरापूर्वी राजा शिवाजी या चित्रपटाचा टीजर आलेला होता आणि संपूर्ण सोशल मीडिया 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झाला होता. एक, ज्यांना रितेश देशमुख महाराजांच्या भूमिकेत बिलकुल नाही आवडला. 2, ज्यांना रितेश देशमुख महाराजांच्या भूमिकेत आवडला. आणि 3, ज्यांना या गोष्टीचं काही घेणं देणंच नव्हतं. त्यांना फक्त सिनेमा एन्जॉय करायचा होता. टीजरच्या वेळेस मी एक गोष्ट बोललो होतो की खरंच रितेश देशमुखचा निर्णय चुकला आहे का? आणि आज ट्रेलर पाहिल्यानंतर माझं ओपिनियन बदलतंय का? चला बघूयात. टीजर बद्दल एक गोष्ट क्लिअर होती, सेट ग्रँड होता, पण काही गोष्टी काही ठिकाणी फील मिस होत होता. पर्टिक्युलरली CGI, लाऊडनेस आणि कॅरेक्टर्सचे लुक्स. पण आता ट्रेलर पाहिला आणि एक गोष्ट मी ऑनेस्टली सांगतो, ट्रेलर टीजर पेक्षा खरंच खूप बेटर आहे. सगळ्यात मोठा डिफरन्स माहितीये काय आहे? टीजर फुल ऑफ हेवी CGI होता, ग्रीन स्क्रीन आणि VFX चा भरमार होता, पण त्याच्यातले बरेच सीन्स आता ट्रेलर मध्ये दिसतच नाहीयेत. आणि हा एक स्मार्ट डिसिजन आहे, कारण हिस्टॉरिकल सिनेमामध्ये रिअल फील हा सगळ्यात महत्वाचा असतो. आणि आता जे दिसतंय ते म्हणजे रिअल लोकेशन्स आणि ग्राउंडेड शॉट्स. आणि म्हणूनच हा ट्रेलर जास्त बिलिव्हेबल वाटतो. एक गोष्ट अजून नोटिसेबल आहे, कलर ग्रेडिंगचं वर्क खूप जास्त बेटर झालेलं आहे. आणि एक गोष्ट जी मी टीजर मध्ये मेन्शन करायला विसरलो होतो ती म्हणजे कॉस्ट्युम्स लिटरली डोळ्यांना ट्रीट आहे. या सगळ्या गोष्टी मिळून एक सिनेमॅटिक ऑथेंटिसिटी क्रिएट करतात, ज्या की ऑडियन्सला थिएटरमध्ये पुल करण्यासाठी जास्त हेल्पफुल ठरतात. ट्रेलरच्या सुरुवातीलाच आपल्याला एक इम्पॉर्टंट ॲडिशन दिसते, बाल शिवाजी आणि यंग संभाजी महाराज. आणि हे दाखवणं खूप गरजेचं आहे, कारण शिवाजी महाराजांची स्टोरी फक्त युद्धांचीच नाहीये, तर तो एक प्रवास होता त्यांच्या बालपणापासून स्वराज्यापर्यंत. आणि हे इमोशनल लेअरिंग फील होतं ट्रेलरमध्ये. ऍक्शन कोरिओग्राफी एक्सिलेंट आहे दोन्हीकडे, टीजर आणि ट्रेलरमध्ये. जितके काही ऍक्शन सिक्वेन्सेस आपल्याला पाहायला मिळतात ते सगळे इंटेन्सली कोरिओग्राफ्ड आहेत. ट्रेलर मधला एक मोमेंट असा आहे जो इग्नोर करणं शक्यच नाहीये, तो आहे छत्रपती अँथम. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, शिवाजी महाराजांच्या या एंट्री सोबत जी अँथमची बीट वाजते, खरं सांगतो मराठी सिनेसृष्टीत मास मुवमेंट क्रिएट करणारा हा सीन ठरणार आहे. तेवढी ताकद हा सीन ठेवतो. आणि ही तर फक्त सुरुवात आहे, या मूवी मधील आणखी गाणी येणं अजून बाकी आहेत. आणि रितेश दादाने अजय अतुलला म्युझिकची रिस्पॉन्सिबिलिटी देऊन खरंच खूप 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 भारी निर्णय घेतलेला आहे. जर का म्युझिक असंच असेल तर थिएटरमध्ये एक्सपिरियन्स खूप हेवी होणं हे नक्की आहे. ट्रेलरमध्ये आणखी काही कॅरेक्टर्सला एक्सप्लोर करायचा चान्स मिळालेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मला सगळ्यात जास्त सरप्राइझिंग काय वाटलं आहे? माझ्या लिस्टमध्ये फर्स्ट नंबरला भाग्यश्री ॲज राजमाता जिजाऊ. खरंच परफेक्ट ग्रेस आणि परफेक्ट ऑथॉरिटी. सेकंड आहे सचिन खेडेकर सर ॲज शहाजीराजे. स्क्रीन प्रेझेन्स एकदम स्ट्रॉंग, मॅन ही इज लुकिंग ऑब्विसली गुड. तिसरे म्हणजे जितेंद्र जोशी. सटल दिसत आहे पण गॅरंटीड इम्पॅक्टफुल असणार आहे. त्यानंतर विद्या बालन ॲज बडी बेगम. इंटरेस्टिंग कास्टिंग आहे, प्रेझेन्स आणि ॲटिट्यूड सूट करत आहे. यांच्या व्यतिरिक्त बाकीच्या कास्टिंग बद्दलचे माझे ओपिनियन्स सेम आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख कसा वाटतोय याबद्दलचं माझं ओपिनियन मी टीजर रिव्ह्यू मध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे, तर तुम्ही चॅनलला जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. मी कारण आणि एक्झाम्पल्स सोबत डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता ट्रेलरमध्ये बाकी सगळं तर चांगलं वाटतंय, पण ट्रेलर खरंच 100% परफेक्ट आहे का? तर नाही. कारण काही गोष्टी आहेत ज्या मला सांगाव्याशा वाटतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अफजल खान, संजय दत्त. लुक पाहिला की काहीतरी फॅमिलियर वाटतंय, पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्हाला वाटत नाहीये का? मी सांगतो, KGF 2 मधला अधिरा आठवतोय का? किंवा पानिपत मधला अहमद शाह, किंवा आता रिसेंटली धुरंधर मधील चौधरी असलम. सेम वाईब रिपीट होते असं फील होतंय. कॅरेक्टर फ्रेश वाटत नाहीये आणि हा नक्कीच एक मोठा कन्सर्न राहील. दुसरी गोष्ट म्हणजे CGI VFX वर आणखी काम करण्याची गरज आहे का? तर होय. आणि याचं कारण मी आत्ता सांगतो. इथे जर का या सीन मध्ये तुम्ही पाहिलं तर अभिषेकच्या तलवारीत आणि सैनिकाच्या डोक्यात जवळपास थोडाफार गॅप दिसत आहे आणि वार हा पोटावर होताना दिसतोय. आता इथे 2 अवाढव्य हत्ती युद्ध करत आहेत आणि शेजारी उभे राहिलेल्या सैनिकांना
काही फरकच पडत नाहीये. ते सगळे स्टील आहेत, स्तब्ध उभे आहेत. माहित आहे की हत्ती CGI ने क्रिएट केलेले आहेत, नकली आहेत, पण ऍटलीस्ट रियालिटी दाखवण्यासाठी तुम्ही थोडीफार रिॲक्शन तर देऊ शकता ना. ऑडियन्सला ते रिअल वाटू शकतं रिॲक्शन दिसली तर. हे छोटे छोटे डिटेल्स असतात, पण जे इम्प्रूव्ह जर का झाले तर एक्सपिरियन्स आणखी चांगला होऊ शकतो आणि रिअलिझम वाढू शकतो. तिसरी जी गोष्ट आहे ती मेक ऑर ब्रेक ठरू शकली असती, ती म्हणजे सलमान खान यांचा जीवा महाले यांच्या भूमिकेत छोटासा ग्लिम्स. जर का फेस रिव्हील न करता ही छोटासा ग्लिम्स त्यांच्या कॅरेक्टरचा दिला असता ट्रेलरमध्ये, तर मूवीची हाईप वाढण्यासाठी थोडी हेल्प झाली असती. कोणी मान्य करो वा ना करो, सलमानच्या फॅनबेसची मदत फ्री प्रमोशन करण्यासाठी इथे झाली असती. पण हो, तो एक रिस्की पॉइंट देखील होता. जर का लोकांना त्याचा तो लुक किंवा सलमान त्या भूमिकेत सूट नसता झाला तर मूवीला खूप बॅकलॅश फेस करावा लागला असता. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रश्न हा अजून देखील ठामपणे उभा राहतो की शिवाजी महाराजांना रितेश देशमुख आपल्या सिनेमात कसं दाखवतो? एक लाऊड वॉरियर म्हणून की एक स्ट्रॅटेजिक, काम आणि विजनरी लीडर म्हणून? आता ट्रेलरमध्ये तर या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. पण त्याचा फायनल रिझल्ट काय असेल ते संपूर्ण मूवी पाहिल्यावरच आपल्याला कळेल आणि ते पाहायला इंटरेस्टिंग देखील असणार आहे. आणि आता पुन्हा एकदा मी म्हणेन की महाराष्ट्रात फक्त दोनच म चालतात, एक महाराजांचा म आणि दुसरा म्हणजे मराठीचा म. आणि म्हणूनच या सिनेमाची सक्सेस ऑलमोस्ट फिक्सच आहे. तर रितेशने आतापासूनच जर का सेलिब्रेट करायला सुरुवात केली तर हरकत नाही. तर ओव्हरऑल बोलायचं झालं तर ट्रेलर हा टीजर पेक्षा नक्कीच बेटर आहे. मूवी बद्दलचा कॉन्फिडन्स या ट्रेलरमुळे वाढलेला आहे. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला? रितेश देशमुख आता तरी तुम्हाला महाराजांच्या भूमिकेत पटतोय की नाही हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला, टार्गेट करूया 100 सबस्क्रायबर्स. आणि हो, महाराजांना कुठल्याही सिनेमाची गरज नाहीये, पण सिनेमाला मात्र महाराजांची गरज आहे. जय भवानी, जय शिवाजी.